नमस्कार माझ्या लाडक्या भगिनींनो आणि स्वामी समर्थ भक्त परिवारांनो, स्वामी समर्थांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम। तुम्ही कितीही मोठ्या समस्येत असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्याच आयुष्य बदलू शकतो। फक्त एकदा मनापासून करून बघा आणि स्वामींच्या कृपेचा अनुभव घ्या। मित्रांनो, आयुष्यात कधी ना कधी प्रत्येकाला त्रास होतो। कधी घरात भांडणं होतात, कधी पैशाची अडचण येते, कधी नोकरीत अडथळे येतात, तर कधी आरोग्य साथ देत नाही। आणि अशा वेळी आपल्याला वाटतं की आता काय करायचं, कोणाकडे जावं। पण अशा प्रत्येक वेळी आपल्यासोबत असतात आपले स्वामी समर्थ, फक्त आपण त्यांना हाक मारायची असते। आणि आज मी तुम्हाला गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी सांगितलेला एक अत्यंत सोपा पण चमत्कारी उपाय सांगणार आहे, जो दिंडोरी प्रणीत आहे आणि हजारो भक्तांनी अनुभवलेला आहे। हा उपाय कोणत्याही समस्येसाठी उपयोगी आहे, मग ती समस्या पैशाची असो, घरातील कलह असो, नकारात्मक ऊर्जा असो किंवा मनःशांती नसणे असो। हा उपाय तुमचं आयुष्य हळूहळू बदलायला सुरुवात करतो। सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा उपाय करताना तुमचा श्वास आणि श्रद्धा खूप गरजेची आहे, कारण स्वामींना फक्त तुमचं प्रेम आणि श्रद्धा हवी असते। मित्रांनो, हा उपाय खूप सोपा आहे आणि घरच्या घरी करता येतो। त्यासाठी तुम्हाला कोणत्याही महागड्या वस्तूची गरज नाही। सकाळी उठल्यावर सर्वात आधी स्वच्छ स्नान करायचं आणि आपल्या देवघरात स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्तीसमोर बसायचं। बसताना मन शांत ठेवायचं, कोणत्याही नकारात्मक विचार मनात आणायचा नाही। आणि त्यानंतर एक छोटासा दिवा लावायचा, शक्य असेल तर तुपाचा दिवा लावा, कारण तुपाचा दिवा खूप सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो। त्यानंतर अगरबत्ती लावून स्वामींना नमस्कार करायचा आणि मनातल्या मनात त्यांना सांगायचं की स्वामी, माझ्या आयुष्यात जी काही समस्या आहे ती तुम्ही दूर करा, मला मार्ग दाखवा, माझं रक्षण करा। आणि त्यानंतर हा मंत्र जप सुरू करायचा, ओम श्री स्वामी समर्थाय नमः। हा मंत्र किमान 108 वेळा म्हणायचा आहे। पण जर तुम्हाला वेळ कमी असेल तर 21 वेळा तरी जरूर म्हणा, पण रोज सातत्याने म्हणा, कारण सातत्य हेच यशाचं गुपित आहे। मित्रांनो, हा मंत्र म्हणताना तुमचं पूर्ण लक्ष स्वामींवर असायला हवं। मन तिकडे तिकडे जाऊ देऊ नका। जितकं मन एकाग्र तितका परिणाम लवकर दिसतो। आणि हा जप झाल्यावर स्वामींना थोडासा नैवेद्य दाखवा। तो साधा साखर किंवा गूळ जरी असला तरी चालेल, कारण स्वामींना भाव महत्त्वाचा आहे। त्यानंतर तो प्रसाद घरातील सर्वांनी घ्यावा आणि दिवसाची सुरुवात करावी। आता तुम्ही म्हणाल की एवढा साधा उपाय करून खरंच फायदा होतो का? तर हो मित्रांनो, हजारो लोकांनी हा अनुभव घेतला आहे आणि गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी स्वतः सांगितले आहे की स्वामींचं नाव घेतलं की अशक्यही शक्य होतं। फक्त तुमचा विश्वास डळमळीत होऊ देऊ नका, कारण लोक 2 दिवस उपाय करतात आणि मग म्हणतात काहीच फरक पडला नाही। पण लक्षात ठेवा, स्वामी आपली परीक्षा घेतात, तुमची श्रद्धा किती आहे हे ते पाहतात। म्हणून किमान 21 दिवस हा उपाय न चुकता करा आणि मग पहा तुमच्या आयुष्यात कसे बदल होतात। हळूहळू घरातील वातावरण शांत होईल, भांडणं कमी होतील, मन शांत होईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आतून एक सकारात्मक शक्ती मिळेल, जी तुम्हाला प्रत्येक अडचणीशी लढायला मदत करेल। मित्रांनो, अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा उपाय करताना कोणाबद्दलही वाईट विचार करू नका, कोणाचं नुकसान होईल असा हेतू ठेवू नका, कारण स्वामी नेहमी चांगुलपणाच्या बाजूने उभे असतात। आणि जर तुमचा हेतू स्वच्छ असेल तर स्वामी तुमच्या पाठीशी नक्की उभे राहतात आणि तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवतात। काही भक्त सांगतात की त्यांनी हा उपाय सुरू केल्यावर त्यांना स्वप्नात स्वामींचं दर्शन झालं, काहींना अचानक अडलेली कामं पूर्ण झाली, काहींना पैशाची अडचण दूर झाली आणि काहींना मनशांती मिळाली। त्यामुळे हा उपाय किती प्रभावी आहे हे तुम्ही समजू शकता। आता अजून एक छोटासा उपाय सांगते, जो तुम्ही यासोबत करू शकता। दर गुरुवारी स्वामींना पिवळं फूल अर्पण करा आणि शक्य असेल तर गरिबांना थोडंसं अन्नदान करा, कारण दान केल्याने तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि स्वामींची कृपा लवकर मिळते। मित्रांनो, आयुष्य खूप छोटं आहे आणि आपण अनेकदा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकून जातो।
पण जर आपण स्वामींवर विश्वास ठेवला आणि त्यांच्या सांगितलेल्या मार्गावर चाललो तर कोणतीही समस्या मोठी वाटत नाही आणि प्रत्येक अडचण सहज पार करता येते. त्यामुळे आजपासून हा उपाय सुरू करा आणि मनापासून स्वामींना हाक मारा. ते नक्की तुमचं ऐकतील आणि तुमचं आयुष्य आनंदाने भरून टाकतील. मित्रांनो, आता या उपायावर अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे, जो अनेक स्वामी भक्तांनी वेळोवेळी अनुभवला आणि गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनीही सांगितलेलं आहे की जेव्हा आपण मनापासून स्वामींचं नाव घेतो तेव्हा आपल्या आयुष्यातील अडथळे हळूहळू आपोआप दूर व्हायला लागतात. कधीकधी आपल्याला जाणवतही नाही, पण परिस्थिती बदलत जाते. म्हणूनच या उपायासोबत तुम्ही एक छोटी सवय लावा. दिवसभरात कितीही वेळ मिळाला तर मनातल्या मनात ओम श्री स्वामी समर्थाय नमः हा जप करत राहा. तुम्ही काम करत असाल तरीही चालेल, स्वयंपाक करत असाल तरी चालेल, बाहेर चालत असाल तरी चालेल. हा जप तुमच्या श्वासासोबत जोडून टाका. म्हणजे श्वास घेताना ओम श्री स्वामी असं, सोडताना स्वामी समर्थाय नमः असा मनातल्या मनात उच्चार करा. हळूहळू हा जप तुमच्या सवयीचा भाग बनेल आणि तुमच्या मनातील भीती, चिंता, ताणतणाव कमी व्हायला लागेल. मित्रांनो, अनेक वेळा आपल्याला वाटतं की आपल्यावर कोणीतरी वाईट नजर टाकली आहे किंवा घरात नकारात्मक ऊर्जा आहे. पण अशा वेळी घाबरायची गरज नाही, कारण जिथे स्वामींचं नाम तिथे कोणतीही नकारात्मक शक्ती टिकू शकत नाही. त्यामुळे रोज संध्याकाळी एक छोटासा उपाय करा. सूर्यास्तानंतर देवघरात किंवा घराच्या मुख्य ठिकाणी एक दिवा लावा आणि 11 वेळा ओम श्री स्वामी समर्थाय नमः म्हणा आणि संपूर्ण घरात दिव्याचा प्रकाश फिरवा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. शेवटी एवढंच सांगते की जो स्वामी समर्थ आपल्या नेहमी सोबत आहे, त्यांच्यावर विश्वास ठेवायचा आहे आणि श्रद्धेने त्यांचं नामस्मरण करायचं आहे. आणि हा व्हिडिओ आपल्या स्वामी भक्तांपर्यंत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.